नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपण आयुष्यभर शिकत राहतो. शिकत राहतो म्हणजे काय करत राहतो? तर आपण माहिती गोळा करत राहतो आणि ज्ञान घेत राहतो. सध्याचं जग हे माहितीचं प्रचंड भांडार आहे. दर काही मिनिटाला इथली माहिती दुप्पट होते आहे आणि या माहितीच्या मायाजालामध्ये किती माहिती घ्यायची हा आपल्यासमोर प्रश्नच आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आयुष्यभर शिकलात तरी विद्यासागराच्या गुडघ्यावर पाण्यात जाल. मित्रांनो, ज्ञानाचं हे असं विश्व अगदी अफाट आहे आणि म्हणून आपण ज्ञानच घेत असतो, माहितीच गोळा करत असतो. हे ज्ञान, ही माहिती आपल्याला आयुष्यभर पुरते का? जेव्हा आपण ज्ञान घेतल्यानंतर, वर्गामध्ये शाळेत शिकल्यानंतर, जेव्हा समाजामध्ये जातो, समाजामध्ये जीवन जगतो, तेव्हा जीवन जगण्यासाठी ही माहिती पूर्ण ठरते का? उपयोगी पडते का? मग मित्रांनो, बऱ्याचदा असं लक्षात येतं की वर्गामध्ये शिकलेलं ज्ञान प्रत्यक्षात मात्र उपयोगात येत नाही. कारण त्या ज्ञानाचं खऱ्या अर्थाने जोपर्यंत आपण व्यवहारात उपयोजन करत नाही तोपर्यंत त्याला शहाणपण प्राप्त होत नाही आणि समाजामध्ये जगताना शहाणपणाने जगावं लागतं. टेबलावरचं वर्क समाजामध्ये चालत नाही. मित्रांनो, जीवन जगताना अनेक अडीअडचणी येतात. त्या अडीअडचणी फळ्यावर कधीही दिसत नाही. पुस्तकामधून पाहून वाचून आपल्याला कधीही पोहता येत नाही आणि म्हणून पोहायचं असेल तर प्रत्यक्षात कृती करावं लागतं आणि कृती करताना जे जे आपल्याला अडीअडचणी येईल त्यावर मात करण्याचं शहाणपण या ज्ञानातून परावर्तित झालं पाहिजे. तरच माणूस आयुष्यात सुखी होतो, संपन्न होतो, समाधानी राहतो, यशस्वी होतो. मित्रांनो, एक MSc मॅथ झालेली मुलगी होती. नुकतंच तिचं लग्न झालंय आणि दोघेही पती पत्नी भाजी मंडीमध्ये भाजी घ्यायला निघाले. पती थोडा मागे होता, कोणतरी मित्र भेटलाय आणि म्हणून मग मित्रासोबत तो बोलत होता. पत्नीने मात्र भाजी घ्यायला ती निघाली आणि त्या टमाट्याच्या दुकानामध्ये ते गेली आणि विचारले की काय किलो? तो म्हटला की 50 रुपये किलो. आणि म्हणून तिने 2 किलो टमाटे घेतले. 2 किलो टमाटे घेतले. बाजूलाच मग कांद्याचं दुकान होतं, तिथून 1 किलो कांदे घेतले, त्यावर टाकले. नंतर मग बटाटे होते, बटाटे 1 किलो घेतले, त्यावर बटाटे टाकले त्या पिशवीमध्ये. फणसाचं दुकान होतं, तिथून 1 किलो फणस घेतलं, त्यावर फणस टाकलं. हे सगळं तो टमाटेवाला पाहत होता. टमाट्याचा दुकानदार तो सगळं पाहत होता की आपल्याकडनं या बाईने आधी टमाटे घेतले, टमाटे पिशवीमध्ये टाकले, नंतर बटाटे घेतले, कांदे घेतले आणि नंतर मग फणस घेतलंय, ते फणस टाकलंय. हे सगळं तो अशिक्षित, अडाणी म्हणता येणार नाही, अशिक्षित दुकानदार हे सगळं तो पाहत होता. तेवढ्यामध्ये टमाट्याचे पैसे द्यायला त्या बाईचा पती आला आणि पती पैसे देतो आहे. तेवढ्यात हा दुकानदार म्हणतो आहे की का हो, तुमची पत्नी फार शिकलेली दिसते. याला प्रश्न पडला की आपल्या पत्नीचं याला कसा काय परिचय? तो म्हणते की हो, शिकलेली आहे, पण तुम्हाला कसं माहित? नाही, सहजच म्हटलं की तुमची पत्नी फार शिकलेली आहे. अरे हो, आहे शिकलेली, पण तुझा काय परिचय? तुला कसं काय माहित? नाही, मी अंदाज बांधला बुवा की ती फार शिकलेली असावी. म्हणूनच तिने आधी टमाटे टाकले पिशवीमध्ये, नंतर बटाटे टाकले, कांदे टाकले, फणस टाकले आणि साहेब आतापर्यंत त्या टमाट्याचं टोमॅटो सॉस झाला असेल. मित्रांनो, मार्केटमध्ये गेल्यानंतर टमाटे केव्हा घ्यायचे असतात, कुठे ठेवायचे असतात? अरे आतापर्यंत तिने आधी टमाटे टाकले, कांदे टाकले, बटाटे टाकले, फणस टाकलं, तोपर्यंत त्या वजनाने टमाटे असे चेपून गेले असते आणि ते फुटून गेले असते. खऱ्या अर्थानं त्याचा टोमॅटो सॉस झाला असे. शिकली MSc मॅथ, गणित, पण तरी सुद्धा जीवनाचं गणित आलं नाही. टमाटे हे नाजूक असतात, त्यांना कुठे ठेवायचं व नंतर घ्यायचे, वर ठेवायचं आणि सुरक्षित आणायचं हे सुद्धा जीवनाचं गणित तिला कळलं नाही. तिलाच काय, अशा अनेक गोष्टी राहतात ज्या उच्च शिक्षित माणसालाही कळत नाही. म्हणून मित्रांनो, शिक्षणातलं ज्ञान, शिक्षणातली माहिती समाजात जगताना उपयोगी पडतेच असं नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे की जे आपण ज्ञान घेतोय त्या ज्ञानाला प्रत्यक्षात कृतीमध्ये आणत असताना त्याचा ताळमेळ बसवला पाहिजे. ते त्याला आपण शहाणपण असं म्हणतो.
ज्याच्या अंगी शहाणपण आलं त्याचा संसार हा सुखाचा होतो, फार प्रसन्नतेचा होतो. मित्रांनो, शिक्षणामध्ये शहाणपण फार महत्वाचं आहे. गाडगेबाबा कोणत्याही शाळेमध्ये शिकले नाही. अण्णाभाऊ साठे फार कोणत्या शाळेमध्ये शिकले नाही, फक्त 1.5 दिवस शाळेमध्ये गेले. पण 1.5 दिवस शाळेमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या लिहून समाजाचं सूक्ष्म अवलोकन केलंय आणि आपल्या कथा कादंबऱ्यामधून लोकांना जीवनानुभव दिला. मित्रांनो, शिक्षण एकीकडे असतं आणि शहाणपण दुसरीकडे असतं. शिक्षणाचा शहाणपणासोबत ताळमेळ जुळला पाहिजे, तरच आयुष्य आपलं संपन्न होतं. तर चला आपल्या या ज्ञानाला, आपल्या या माहितीला शहाणपणामध्ये परावर्तित करूया आणि आपलं आयुष्य सुखी संपन्न बनवूया. करूया प्रयत्न. धन्यवाद.